नमस्कार. मी विठ्ठल जगताप. आजच्या आपल्या MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी महाराष्ट्र आजच्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आजचे जे गेस्ट आहेत हे डॉक्टर सचिन खोमने सर हे अवेलेबल आहेत. सरांचा प्रदीर्घ 15 वर्षाचा अनुभव हा एज्युकेशन सेक्टर मधला आहे. त्यामुळं आज जे मार्केटमध्ये आफ्टर कम्प्लिशन ऑफ इंजिनिअरिंग किंवा एनी ग्रॅज्युएशन हे विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना खूप प्रश्न पडलेले आहेत. कारण आजचं जे युग आहे स्पर्धात्मक युग आहे, उद्योजकतेचं युग आहे. त्यामुळं इंडस्ट्रीचे असणारे एक्सपेक्टेशन्स हे वेगवेगळे आहेत आणि या असणारे एक्सपेक्टेशन्स हे वेगवेगळे असणारे एक्सपेक्टेशन्स मग ते काही टेक्निकल स्किल्स असतील, काही नॉन टेक्निकल स्किल्स असतील किंवा जे लेटेस्ट ट्रेंड्स आहेत मार्केटमध्ये मग मे बी AI रिलेटेड असतील, मशीन लर्निंगचे असतील, डेटा सायन्सचे असतील किंवा मार्केटमध्ये होत असणाऱ्या नवीन डेव्हलपमेंट त्या मॅन्युफॅक्चरिंग मधले असतील, IoT मधले असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मधले असतील. तर या सगळ्यांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण डॉक्टर सचिन खोमने सरांना आजच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये इन्व्हाइट केलं आहे. सर नमस्कार अँड थँक्स फॉर कमिंग फॉर टुडेज पॉडकास्ट सिरीज. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की इंडस्ट्रीचे आफ्टर कम्प्लिशन ऑफ इंजिनिअरिंग, कारण वन्स इंजिनिअरिंग कम्प्लिटेड विद्यार्थ्यांच्या मनामध्ये माइंडमध्ये प्रश्न राहतात की व्हॉट नेक्स्ट. ऑफकोर्स जॉब्स, मे बी एंटरप्रेनर और हायर एज्युकेशन. बट आपण इंडस्ट्री बद्दल बोलूया. तर इंडस्ट्रीचे जे काही मेन एक्सपेक्टेशन्स आहेत ते काय आहेत? ऍक्च्युली हा प्रश्न सुरुवातीचा फार चांगला विचारला. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्याची रिक्वायरमेंट मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इंडस्ट्रीची तशीच रिक्वायरमेंट वाढत चाललेली आहे आणि इंडस्ट्री सगळ्यात महत्वाचा विषय मांडते ते म्हणजे विद्यार्थी हा एम्प्लॉयबल असला पाहिजे. आणि एम्प्लॉयबल असण्यासाठी विद्यार्थ्याकडे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ते कम्युनिकेशन स्किल पाहिजे, लिडरशिप क्वालिटी पाहिजे, त्याच्याकडे टेक्निकल स्किल पाहिजे, सॉफ्ट स्किल्स पाहिजेत आणि त्याच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी पाहिजे. हे जर असेल तर कंपनी त्या विद्यार्थ्याला घेणार आहे. तर हे अशा बेसिक एक्सपेक्टेशन ह्या पूर्वीपासून आहेत, पण आता AI मुळे हे एक्सपेक्टेशन अजूनच वाढलेले आहेत. तर ह्या एक्सपेक्टेशन फुलफिल करण्यासाठी MIT सारखं कॉलेज प्रयत्न करतंय आणि तो नक्की सक्सेसफुल येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. धन्यवाद सर. आता जेव्हा आपण ब्रांचेस बद्दल विचार करतो मग मेकॅनिकल आहे, ऑफकोर्स MIT ने सुरू केलेलं मेकॅनिकल अँड रेल्वे इंजिनिअरिंग आहे, ENTC आहे, AIDS आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत बीटेकच्या स्पेसिफिकली. ह्यामध्ये जे टेक्निकल स्किल आहे वेगवेगळ्या ब्रांचेस हे किती महत्वाचं आहे? खर तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं स्ट्रेंथ म्हणायला पाहिजे. टेक्निकल स्किल हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची मोठी स्ट्रेंथ आहे आणि ते जर नसेल तर त्याला आपल्याला इंजिनियर नाही म्हणता येणार. तर त्याच्याकडे टेक्निकल आहे तरच तो रिक्रूट होणार आहे, तरच तो एम्प्लॉयबल होणार आहे. तर टेक्निकल स्किल हे प्रत्येक ब्रँच वाईज वेगळे असतात. जसे की तुम्ही AI चा विचार केला, कम्प्युटरच्या लोकांना ते नॉलेज असायला हवं. मेकॅनिकलचा विचार केला तर त्याच्याकडे असणारे डिझायनिंगचे स्किल सेट्स पाहिजे, क्वालिटी रिलेटेड स्किल सेट्स पाहिजे. सिव्हिलचा विचार केला तर त्याला कन्स्ट्रक्शन रिलेटेड, स्ट्रक्चर रिलेटेड असे वेगवेगळे स्किल सेट्स त्याच्याकडे असायला हवेत. ते जर नसतील तर तो इंजिनियर म्हणता येणार नाही. आणि हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे की मला इंजिनियर व्हायचं असेल तर माझ्याकडे टेक्निकल स्किल हे असायलाच हवं आणि इंडस्ट्रीचं हे महत्वाचं एक्सपेक्टेशन आहे. धन्यवाद सर. कारण तुम्ही जे सांगितले इनपुट्स ते खरंच महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांसाठी. पण अदर दॅन दिस टेक्निकल स्किल, ऑफकोर्स जो ज्या ब्रांचेस आहे तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो विद्यार्थी ते स्किल्स घेतीलच. पण आज अदर दॅन दिस टेक्निकल स्किल कम्युनिकेशन स्किलला खूप महत्व दिले जाते. अगदी बरोबर. वाय दिस सर? ऍक्च्युली कंपन्या ह्या बाहेरच्या देशासाठी पण काम करत असतात आणि ह्याच्यामध्ये जे क्लायंट्स असतात ते दुसऱ्या देशामधून इंग्लिशमध्ये बोलत असतात आणि त्यावेळेस आपला विद्यार्थी तो इंग्लिशमध्ये बोलला पाहिजे. जर तो बोलला नाही त्या काळामध्ये तर कदाचित त्याला त्याचे फिलिंग्स तिथं पोचणार नाहीत. हा एक महत्वाचा विषय. दुसरा विषय असा की जे काय काम केलेलं आहे, जो प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे तो ऑथॉरिटी पुढे किंवा त्याच्या सुपिरियर पुढे तो प्रेझेंट करायचा असतो. तर त्यावेळेस त्यांनी जर तो प्रेझेंट केला नाही तर कदाचित त्याचं ते सक्सेस जे काही एफर्ट्स घेतलेले आहेत ते सक्सेसमध्ये रूपांतर होणार नाही आणि त्याची डेव्हलपमेंट पाहिजे अशी होणार नाहीये. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल हे फारच महत्वाचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एफर्ट्स घेणं गरजेचं आहे आणि अगदी MIT तर हा एफर्ट्स घेतच आहे. सर ॲज यू मेन्शन की ऑफकोर्स टेक्निकल स्किल MIT is taking care,
इव्हन फॉर कम्युनिकेशन स्किल ऑल्सो MIT इज टेकिंग केअर. पण एक इंडस्ट्रीकडून अजून एक अपेक्षित आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. वाय दिस, आय मीन व्हॉट एक्झॅक्टली दिस? ऍक्च्युली प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असं म्हणायला पाहिजे की रिअल लाईफ प्रॉब्लेम जे आहेत मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा त्यांच्या क्लायंटचे रिअल लाईफ प्रॉब्लेम असतील. कारण क्लायंट येतो त्यावेळेस तो प्रॉब्लेम घेऊन येतो आणि इंजिनियर तो सॉल्व्ह करत असतो. ऍक्च्युली इंजिनिअरिंग त्यालाच म्हणायचं की जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तोच इंजिनियर आहे. तर ही गोष्ट विद्यार्थ्यांकडे असली पाहिजे, जे तुम्ही आता म्हणला की प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. तो आलेला प्रॉब्लेम मध्ये तो चॅलेंज म्हणून घेतोय का तो बर्डन म्हणून घेतोय? ऍक्च्युली बर्डन म्हणून व्हायला नको, तर ती त्याची ॲबिलिटी असली पाहिजे. आला प्रॉब्लेम तर मी सॉल्व्ह करतोय. तर ही स्किल सेट त्या विद्यार्थ्यांकडे फार असणं महत्वाचं आहे. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर क्लॅरिफाय झालं असेल. धन्यवाद सर. मोस्टली काय आहे की हे जे स्किल्स आहेत, ऑफकोर्स टेक्निकल स्किल MIT विल टेक केअर. इवन जे काही कम्युनिकेशन रिलेटेड किंवा पर्सनल डेव्हलपमेंट, देअर ऑल्सो MIT विल हेल्प. इवन प्रॉब्लेम सॉल्विंग. बट टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, इंडस्ट्रीज प्रॉब्लेम, स्टुडंट्स नीड टू एंटर इन टू द इंडस्ट्री. राईट. तर इंटर्नशिप इज वन ऑफ द वे ॲज पर आवर नॉलेज. एक्झॅक्टली. तर व्हॉट इज दिस एक्झॅक्टली इंटर्नशिप किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग्स अँड हाऊ MIT कोर हेल्प टू द स्टुडंट्स? ऍक्च्युली इंटर्नशिप ही पूर्ण विद्यापीठामध्ये आलेली आहे. इंटर्नशिपचा असा अर्थ होतो की विद्यार्थी शिकत असताना त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जायचंय आणि इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांनी तिथला अनुभव घ्यायचा आहे. इंडस्ट्रीमध्ये काय कल्चर आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे, तर तिथली माहिती व्हावी यासाठी इंटर्नशिप नावाचा कन्सेप्ट आलेला आहे. आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होतो की ते विद्यार्थी एम्प्लॉयबल होतात. कसे की ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतात त्यावेळेस तो इंटरव्ह्यू मध्ये सक्सेस मिळवतो. म्हणून इंटर्नशिप फार महत्वाची आहे. विद्यार्थी जर इंडस्ट्रीमध्ये जाऊन आला तर त्याला समजेल की हे इंडस्ट्रीचं एक्सपेक्टेशन आहे. आपण सांगण्यापेक्षा त्यांनी ते अनुभव तिथं घेणं गरजेचं आहे. त्यासाठी इंटर्नशिप महत्वाची आहे. आणि इंडस्ट्री ट्रेनिंग हा असाच प्रकार आहे की अगदी 1-2 दिवसाच्या फरकाने ते कमी जास्त असतं. काही 15 दिवसाचे इंडस्ट्री ट्रेनिंग असतं. पण इंटर्नशिप हा मोर स्पॅन असतो. जसं की साधारण 6 महिने, 3 महिने अशा प्रकारचा तो स्पॅन असतो. तर विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग घेतलं पाहिजे 15 दिवसाचं कमीत कमी, आणि इंटर्नशिपचंही ट्रेनिंग घेतलं पाहिजे, जे मॅन्डेटरी आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की आपण कशी हेल्प करतोय विद्यार्थ्यांना, तर ऍक्च्युली आम्ही असा प्रयत्न करतोय की प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप मिळायलाच पाहिजे. कारण तो अकॅडमिक्स मध्ये पण तो सिलेबस आहे. पूर्ण सेमेस्टर, 8वी सेमेस्टर जी विद्यार्थ्यांची आहे किंवा शेवटची सेमेस्टर म्हणू शकतो, डिप्लोमाचे असेल तर 5वी सेमेस्टर म्हणू शकतो, या काळामध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी विद्यापीठाने किंवा बोर्डाने ते अलाव केलेले आहे. तर हे जाण्यासाठी आपण पूर्णपणे विद्यार्थ्यांना सपोर्ट करतोय. सो आय गेस वी आर हेल्पिंग 100% टू आवर स्टुडंट्स फॉर इंटर्नशिप अँड इंडस्ट्रियल ट्रेनिंग. गुड सर, गुड. आत्ता जो मार्केटचा ट्रेंड आहे, वेगवेगळ्या फ्युचर्समध्ये टेक्नॉलॉजी येत आहेत. तर कोणकोणत्या टेक्नॉलॉजी आहेत स्पेसिफिकली फॉर द बीटेक स्टुडंट्स? टेक्नॉलॉजी तर रोज अपग्रेड होते असं म्हणायला हरकत नाही. कारण Correct हा आहे. एचआरचे ओपिनियन्स आहेत की टेक्नॉलॉजी बदलतीये आणि त्यासाठी इंडस्ट्री पण प्रयत्न करत असतात. अकॅडमिक्स आणि इंडस्ट्री ह्याच्यामध्ये मोठा गॅप आहे. तर हा गॅप भरून काढण्यासाठी इंडस्ट्री इंटरॅक्शन व्हायला पाहिजे, कोलॅबरेशन व्हायला पाहिजे. तर सर्वात महत्वाचा विषय असा आहे की जो आपण विषय मांडला, म्हणजे की अपकमिंग ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीचा. अपकमिंग ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीचा, तर हे विद्यार्थ्यांनी अपग्रेड व्हायलाच पाहिजे, रेग्युलर अपडेट व्हायला पाहिजे. Right. आणि टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर क्लाउड मध्ये आलेले, त्याच्यानंतर डेटा सायन्स मध्ये आलेल्या गोष्टी ह्या आयटीच्या झाल्या. मेकॅनिकल मध्ये विचार केला तर डिझायनिंग मध्ये रोबोटिक्स आलेले, ऑटोमेशन आलेले. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिझायनिंगसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स येत आहेत. Right. तर ह्या गोष्टी मार्केटमध्ये येत आहेत आणि मग आपण त्या विद्यार्थ्यांना ट्रेन करण्यासाठी प्रयत्न करतो. अच्छा, सही आहे, सही आहे, चांगलं. आता जेव्हा प्लेसमेंटचा विचार येतो तेव्हा मोस्टली वी शेअर द रिझ्युमे विथ द कंपनीज. त्यांचा जो CV आहे तो विथ कंपनी बरोबर शेअर केला जातो. मे बी शॉर्टलिंग प्रोसेस इव्हन ऑल्सो त्यावरून असते, किंवा फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड झाल्यानंतर इंटरव्ह्यू साठी कंपल्सरी रिझ्युमे हा बघितलाच जातो. मग समटाइम्स फर्स्ट पेज यू कॅन से दॅट की और कन्सिडर की रिझ्युमे. तर हे रिझ्युमे डेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय केलं जातं आपल्यामध्ये? ऍक्च्युली रिझ्युमे हा विद्यार्थ्याचा चेहरा म्हणायला हरकत नाही, इट्स फेस ऑफ स्टुडंट. तर तो फेस ब्युटिफुल असला पाहिजे. आणि हा डेव्हलप करण्यासाठी विद्यार्थ्याच्या रिझ्यूम मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असली पाहिजे ते म्हणजे अकॅडमिक्स. दुसरी गोष्ट असली पाहिजे प्रोजेक्ट.
तिसरी गोष्ट असली पाहिजे सर्टिफिकेशन्स. आणि त्याच्यामध्ये डिव्हाइड करायचं झालं तर को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी को करिक्युलर बरोबर पण असायला हवेत. तर ह्या गोष्टीचा बॅलन्स हा जर झाला तरच तो रिझ्युमे किंवा त्याचा फेस सुंदर होणार आहे आणि तो HR ला आवडणार आहे आणि विद्यार्थी रिक्रूट होणार आहे. तर हा सर्वात महत्वाचा विषय आहे. तर हा जो काही को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर हे एका दिवसात होणाऱ्या गोष्टी नाहीत. जसं की मी प्रोजेक्टची गोष्ट सांगितली की एका विद्यार्थ्याचा जो प्रोजेक्ट आहे तो GitHub वरती असला पाहिजे, त्याचा कोड तिथं त्यांनी टाकलेला असला पाहिजे आणि जर तो नसेल तर त्यांनी तो तशा प्रकारचा डेव्हलप केला पाहिजे आणि इंडस्ट्रीला तो आवडला पाहिजे. जर तो अगदी कॉपी केला असेल AI वरून तर त्याचा बेनिफिट फारसा होणार नाहीये. तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर रिझ्यूम बनवताना करिक्युलर बरोबर एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटी सुद्धा असल्या पाहिजेत. हे महत्वाचा विषय. गुड सर. आपण कम्युनिकेशन स्किल बद्दल बोललो, टेक्निकल स्किल बद्दल बोललो, इव्हन इंडस्ट्रीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्विंग बद्दल पण बोललो. अजून एक आहे जे इंडस्ट्रीला रिअली रिक्वायर्ड आहे, ते टीम वर्क. अगदी हाऊ इट इज मोस्ट युजफुल अँड इम्पॉर्टंट फॉर द स्टुडंट्स एंटरिंग इन टू द जॉब. ऍक्च्युली प्रोजेक्ट इंडस्ट्रीमध्ये फार मोठे असतात आणि ते एका व्यक्तीचं कामच नसते मुळात. एक व्यक्ती हा प्रोजेक्ट डेव्हलप करतच नसतो, त्याला टीमची गरज असते आणि ते इंडस्ट्रीमध्ये काम डिवाइड केलं जातं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आणि त्याची जर अबिलिटी नसेल की टीममध्ये काम करण्याची तर तो त्या फील्डमध्ये टिकणार नाहीये. तर हे एक स्किल सेट म्हणायला हवं की टीम वर्क त्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण आपल्या MIT कॉलेजमध्ये प्रोजेक्टच्या माध्यमातून किंवा प्लेसमेंट क्लबच्या माध्यमातून करणार आहोत. गुड गुड सर. हे जे 4 वर्षाचे करिअर म्हणजे विद्यार्थी असतात, बीटेक फर्स्ट इयर टू फायनल इयर किंवा काही डायरेक्ट सेकंड इयरला येतात, त्यांची जी इंजिनिअरिंगची जर्नी आहे त्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात? टाळण्यासारख्या फारच भरपूर गोष्टी आहेत. त्यात सर्वात गोष्ट अशी महत्वाची की त्यांनी इंटर्नशिप टाळू नये. मी आता आपला विषय झाला की इंटर्नशिप किती महत्वाची आहे. तर इंटर्नशिप टाळायची का नाही, बरेच विद्यार्थी काय करतात, टाळण्याचा प्रयत्न करतात आणि अकॅडमिकचा एखादा विषय घेतात किंवा ऑनलाईन करतात किंवा एखादी पेड इंटर्नशिप करतात आणि सर्टिफिकेट आणतात, तर त्याचा यूज होत नाहीये. तर ऍक्च्युली विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप कधीच टाळायला नाही पाहिजे. म्हणजे अगदी TPO ला भांडून त्यांनी इंटर्नशिप घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी पण लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मवरून ती शोधायला पाहिजे आणि ती शोधली तर त्याचं आउटपुट फारच चांगलं येते. तर हे करायला ही चूक महत्वाची टाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट जसं इंडस्ट्रियल ट्रेनिंग आपण म्हणलो ते टाळायला नाही पाहिजे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे त्यांनी व्यवस्थित करायलाच पाहिजे. आणि अजून एक गोष्ट आहे जी प्रोजेक्ट बद्दल आपण बोललो, जो रिझ्यूमचा फार महत्वाचा भाग आहे. तर प्रोजेक्ट सुद्धा त्यांनी टाळले नाहीत पाहिजे. प्रोजेक्ट हे कॉपी केले नाहीत पाहिजे, कारण प्रोजेक्ट हा AI वरून तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल, पण तो स्वतः डेव्हलप केलेला असावा आणि तो जर नसेल स्वतः डेव्हलप केलेला तर त्याच्यामध्ये जे काही इंडस्ट्री ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेते, HR ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेस त्याचं नुकसान होतं. तर ही सुद्धा महत्वाची गोष्ट त्यांनी टाळली पाहिजे. त्याच्यानंतर हे सर्वांनाच माहिती आहे की विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कसा करायला पाहिजे. मोबाईलचा वापर हा व्यवस्थित करायला पाहिजे. तो अकॅडमिक साठी वापरला गेला पाहिजे. जर तो नाही वापरला गेला तर त्याचं डिस्ट्रॅक्शन होणार. ही सुद्धा महत्वाची गोष्ट त्यांनी टाळायला पाहिजे. आणि अकॅडमिक मध्ये शक्यतो फेल्युअर होऊ नये. विद्यार्थ्यांनी सर्वात महत्वाची काळजी घ्यायला पाहिजे की अकॅडमिक्स मध्ये माझा रिझल्ट चांगला असावा, कन्सिस्टंट असावा. त्यासाठी त्यांनी ते अकॅडमिक व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे. जर नाही मॅनेज केलं तर त्याच्यामधून त्याचं नुकसान होणार आहे, कारण बऱ्याच कंपन्यांचा अकॅडमिक क्रायटेरिया असतो 60% आणि चांगलं पॅकेज मिळण्याची शक्यता असते. तर त्यासाठी ह्या गोष्टी टाळायला हव्यात. थँक्यू सर. तुम्ही अतिशय महत्वाचे इनपुट्स देत आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की येस ऑफकोर्स MIT 100+ इंडस्ट्री कोलॅबरेशन्स, पण हे जे Exactly. कोलॅबरेशन्स आहेत ते कसे उपयुक्त ठरतात विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांसाठी आमचा जो उपक्रम आहे आपला या ठिकाणचा, त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीचे गेस्ट लेक्चर बोलवतो. याच्यातून हा फायदा होतो की विद्यार्थ्याला त्या व्यक्तीकडून इंडस्ट्रीचं एक्सपेक्टेशन कळतं. इंडस्ट्रीचा HR आला, इंडस्ट्रीचा एखादा मॅनेजर आला तर याच्यातून त्याला एक्सपर्टी कळते की त्या व्यक्तीची, आणि त्याला अपेक्षा कळते की ह्या प्रकारे कंपनीची रिक्वायरमेंट आहे आणि मी हा डेव्हलप झालो पाहिजे. हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे माझ्या साईडने. ओके. इंजिनिअरिंग मध्ये येणारे विद्यार्थी काही सगळे सिटी मधले नसतात, अगदी. काही विद्यार्थी रुरल भागामधून पण येत असतात. अगदी बरोबर. तर त्यांनी स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीवरती भर दिला पाहिजे? डेव्हलपमेंट करण्यासाठी मी सांगितलं की कम्युनिकेशन स्किल एक आपण बोललो काही मिनिटापूर्वी. तर कम्युनिकेशन स्किलवरती
जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे विद्यार्थ्यांनी, आणि तो जर केला तर ते एम्प्लॉयबल होणार आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा फोकस त्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण कसं चांगला लीडर हो, टीम लीडर हो, टीम वर्कमध्ये मला कसं काम करता येईल, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी कशा डेव्हलप करायच्या, त्यासाठी काही टेक्निक्स आहेत का, तर अशा प्रकारचा फोकस ग्रामीण विद्यार्थ्यांनी सुद्धा करायला पाहिजे सिटीच्या विद्यार्थ्यांसारखा. राईट 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 सर, लास्ट क्वेश्चन, एक विद्यार्थ्यांना संदेश तुम्ही काय द्याल? विद्यार्थ्यांना माझ्याकडून असा एक संदेश आहे की अकॅडमिक तर तुम्ही करतायच, पण त्याच्याबरोबर तुम्ही एम्प्लॉयबल व्हा. एम्प्लॉयबल व्हा, ज्यासाठी तुम्हाला टीमवर्क आलं पाहिजे, तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी असली पाहिजे, कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, चांगले प्रोजेक्ट असले पाहिजेत. तर हे तुम्ही डेव्हलप करा, जेणेकरून तुमचा रिझ्यूम जो असेल तो फार सुंदर असेल आणि तो सुंदर रिझ्यूम तुमचा शॉर्टलिस्ट होईल आणि तुम्ही कंपनीमध्ये सिलेक्टेड असाल. त्याचबरोबर अकॅडमिक्सला सुद्धा इग्नोर करू नका. बरेच लोक म्हणतात की इंडस्ट्री अकॅडमिक गॅप आहे, तर तो गॅप नक्कीच आहे, पण त्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सारखं ऑफिस आहे. त्या ठिकाणी आपण 100% विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतोय. धन्यवाद सर. थँक्यू सर. तर डॉक्टर सचिन खोमने सर, ही इज लिडिंग द प्लेसमेंट डिपार्टमेंट ऑफ MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च. सरांनी अतिशय गुड इनपुट्स हे विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत. कारण जनरली जेव्हा विद्यार्थी पास आउट होतो तेव्हा त्याच्या माइंडमध्ये असे प्रश्न राहतातच. तुम्ही सांगितलेले टेक्निकल स्किल्स असतील, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असेल, कम्युनिकेशन हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर द इंडस्ट्री ट्रेंड्स अँड इवन टीम वर्क्स, तर ह्या गोष्टी 100% जे काही विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगमध्ये आहेत किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहेत यांच्यासाठी उपयुक्त ठरतील. तसेच काही गोष्टी टाळाव्यात आणि काही गोष्टी टाळू नये याबद्दल पण तुम्ही चांगलं खूप मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सुद्धा सर व्यक्तिशः आणि ऑन द बिहाफ ऑफ MIT कोरर पॉडकास्ट सिरीज टीम, वी आर रिअली हॅपी अँड थँक्यू. तर आज सरांकडून खूप छान मार्गदर्शन भेटलेलं आहे. असंच वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि पुढच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.